आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। ओझरच्या खासगी स्कूल बसचा सय्यद पिंपरी जवळ भीषण अपघात, 21 विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात वाचले। दारूच्या नशेत चालकाकडून बस चालवली, क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी असल्याचा आरोप। निफाड तालुक्यातील ओझर येथील खासगी दियान युनिव्हर्सल स्कूलच्या बसचा सय्यद पिंपरी परिसरात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। या अपघातात बसमधील तब्बल 21 विद्यार्थ्यांचे प्राण थोडक्यात बचावले असून काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दियान युनिव्हर्सल स्कूलची MH15 EF0289 क्रमांकाची बस नेहमीप्रमाणे सुमारे दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी निघाली होती। मात्र सय्यद पिंपरी जवळ पोहोचताच चालकाला बसचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला 2 पलट्या खात खाली गेली आणि अपघात झाला। अपघात होताच परिसरातील शेतकरी तसेच सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। या अपघातात 2 ते 3 विद्यार्थ्यांना मुक्कामार व कमरेला दुखापत झाल्याची माहिती आहे। दरम्यान बस चालक दारूच्या नशेत बस चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। तसेच बसमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थी असल्याचाही गंभीर आरोप पालकांनी केला आहे। संबंधित बसची कागदपत्रे आणि परवानग्याही संपुष्टात आल्याचा दावा पालकांकडून करण्यात आला आहे। या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत चालकावर तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे। कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला आहे। या संदर्भात शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। मेरा बेटा दियान यूनिवर्सल स्कूल में पढ़ता है। आज तीसरा साल है वो चल रहा है और मैं इतने कॉन्फिडेंस के साथ उसको स्कूल में डाल के रखा हूँ क्योंकि हम लोग हमेशा बाहर रहते हैं और कभी भी कोई छोटा मोटा एक्सीडेंट होगा तो हम हमेशा नहीं आ सकते। आज फॉर्चुनेट था जो हम आ गए। आज हमने फोन किया स्कूल में, स्कूल वाले को किसी को रिस्पॉन्सिबिलिटी नहीं था, किसी ने पूछा तक नहीं, बताया तक नहीं कि कहाँ पे क्या हुआ है। वो तो गांव वाले जो थे इन्होंने बहुत हेल्प किया, बच्चों को हॉस्पिटल डाला, तभी तो हमको पता चला। इन्होंने आई कार्ड से नंबर निकाल के बच्चे को और एक एक को फोन करके एक एक पेरेंट से बात करवाया है। और लेकिन स्कूल ने 0 रिस्पॉन्सिबिलिटी लिया है। एक एक को फोन कर रहा हूँ, कोई रिस्पॉन्स नहीं। सबको ऐसा लगता है कि बस हमने बच्चे दे दिए, बस हो गया, पैसे दे दो, बस खात खत्म। हर महीने का पैसा एकदम टाइम पे जाता है, पर फिर भी स्कूल का बस इतना खराब कंडीशन में हमारे बच्चे को ले जा रहे हैं। और हमारा बच्चा नासिक में रहता है और इसको सैयद पिंपरी होके घुमा के लेके जा रहे हैं। ये कौन सा तरीका है बच्चे को लेके जाने का? डायरेक्ट लेके जा सकते थे ओझर हाईवे से। बस इतना ही बोलना है मुझे स्कूल के बारे में। कुणाल प्रकाश बागुल, जळुके ग्रामपंचायत सदस्य। आज 10 मैल ते आपले सिंदर रोडवरती जी घटना झाली, एका छोट्या गाडीमध्ये, एक मॅक्झिमो गाडीमध्ये 21 छोटे छोटे मुलं घेऊन ही गाडी चालली होती। दियान इंटरनॅशनलची जी शाळा आहे त्या शाळेच्या कुठल्याही प्रकारच्या गाड्यांना कुठलेही डॉक्युमेंट नाही आणि अशाच आजूबाजूला जेवढे CBSE बोर्डवर संस्था चाललेल्या आहे, पालक लोक सकाळी मुलांना सोडतात, सकाळी ड्रायव्हर घ्यायला वेगळा येतो, सायंकाळी सोडायला वेगळा जातो। पालकांनी कुठं कुठं लक्ष द्यायचंय? जर ही शाळेची जबाबदारी, शाळे जर वर्षाला मंथली 1400 रुपये घेते, 2-2 महिन्याचे पूर्ण वर्षाचे पालक लोक कष्ट करून पैसे भरतात आणि मग इतकं सगळं असताना तर पालक लोकांच्या मुलांना जर अशी जर वागणूक असेल आणि अशा मुलांना जर कुठल्या प्रकारचं दक्षता नसेल, या ड्रायव्हर लोकांना कुठलीही परवाना नाही, कुठलीही त्यांच्याकडे लायसन नाही, डॉक्युमेंट नाही आणि मध्यम अवस्थेत असलेला हा ड्रायव्हर आणला आमच्या सय्यद पिंपरीचे आमचे नाना सरपंच इथे या मदतीला धावले आणि सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढलं। आणि आज जर या मुलांना काही कमी जास्त झालं असेल असतं तर शाळेने जबाबदारी घेतली असती का? आज इतकं या संकटामध्ये सर्व पालक लोकांचं मुलांचं नुकसान झालं असतं तरी या आमच्या जळुके दिंडोरी व सय्यद पिंपरीच्या पालकांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो तुम्हाला की सर्व शाळेच्या बसवाल्यांना तुम्ही वॉर्निंग द्या, त्यांचे पूर्ण परवानग्या वगैरे सर्व असल्या पाहिजे, तरच आता आम्ही शाळा चालून देऊ, नाही तर उद्या अन्यथा आम्ही या जानेवारी आणि ज्या सय्यद पिंपरी रोड असेल शाळे आम्ही ठिय्या आंदोलन उद्यापासून आम्ही चालू करणार आहे। मी माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले, साधारण 1:30 वाजे सुमारात 10 मैल सिंदे रोडवर गंगापूर कॅनलच्या पश्चिम बाजूला 16 मुलं बसलेली एक व्हॅन अचानक नाल्यात गेली। त्या गाडीमध्ये 16 मुलं होते। 2 मुलींच्या हाताच्या आणि एकीच्या कमरेच्या लागलं, बाकीचे मुलं घाबरलेले होते।
ते मुलं आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो आणि सर्व पालकांना बोलून त्यांच्या स्वाधीन केले, परंतु त्या शाळेच्या गाडी जी लावली होती त्या गाडीचं टॅक्स इन्शुरन्स पूर्ण काहीच भरलेलं नव्हतं, त्या ड्रायव्हरचं लायसन नव्हतं, तो ड्रायव्हर नशा केलेला होता. यासाठी सर्व शासनाने सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. सर्व शाळांच्या बसचे पेपर क्लिअर आहे किंवा ड्रायव्हरचं लायसन आहे किंवा नशा करतोय, सर्व चेक करूनच शाळांनी ही जबाबदारी घ्यावा. कारण हे बालकांचं भविष्य जे आहे ते आज जर काही घटना घडली असती तर लय मोठा शब्द आज त्या शाळेवरही आला असता आणि पालकांचं सुद्धा नुकसान झालं. यासाठी त्या ड्रायव्हरवर कारवाई तर व्हावाच, परंतु सर्व शाळांनी खबरदारी घ्यावी. मी सचिन शिवाजी जोंधळे, राहिला 10 मैलावर. माझी मुलगी या बसमध्ये होती. आज 21 मुलं या बसमध्ये होते, छोटे छोटे. त्यात जागा नाही राहत बसायला. 10व्या मैलावर माझी मुलगी रोज उतरते. ती आज तिकडं न सोडता ती इकडे आली पिंपरी रोडला. इथं दुर्घटना झाली. त्यात तिला काही झालं नाही, सगळे मुलं सुखरूप आहे. पण त्यात आमचे नाना नामदेवराव, प्रवीण लोखंडे या सगळ्यांच्या मदतीने ते सुखरूप सगळे घरी पोहोचले आता. पण फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं, काही या बसचे पेपर संपले, ड्रायव्हर मध्ये धुंद होता आणि जबाबदारी कोणी घेतलीच नाही. प्रिन्सिपल होते, इथे आलेले डायरेक्टर होते, सगळे होते. त्यांनी काहीच नाही, हात काढले, वरती निघून गेले. फक्त करतो कंप्लीट गुन्हा. पण आमच्यावर आमची इच्छा आहे अशी पालकांची, काही उद्यापासून बस आम्हाला नकोय आणि पोरं आमच्या रोज सुखरूप घरी आले पाहिजे. ही बस आम्हाला नकोय, मोठी गाडी पाहिजे आम्हाला, स्कूल बस. बस एवढंच बोलतोय.